पोलिसांची मोठी कारवाई. स्वस्त धान्य दुकानातील तांदूळाची विनापरवाना वाहतूक उघड. पारस तालुका बाळापूर येथील स्वस्त धान्य दुकानातील तांदळाचे कट्टे भरलेली एक विना नंबर प्लेट पिकअप वाहन शेगावकडे जात असल्याची गोपनीय माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून सदर वाहन पकडले आणि पिकअपसह तांदळाचे कट्टे बाळापूर पोलीस ठाण्यात जमा केले आहेत. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असले तरी या प्रकरणामुळे पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही बाळापूर पोलिसांनी अशाच प्रकारे धान्य वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडल्या होत्या. मात्र त्यावेळी जिल्हा व तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी विशेष प्रमाणपत्र काढून त्या व्यक्तींना क्लीन चिट दिली होती. यामुळे स्वस्त धान्य दुकानांमधील रेशन माफियांना प्रशासनाचा फारसा वचक राहिलेला नाही हे स्पष्ट होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की पकडलेली तांदळाची गाडी कोणत्या दुकानातून, कोणाकडून आणि कोणत्या आधारे खरेदी झाली. या संदर्भातील बिले, परवानग्या तसेच खरेदी विक्री केंद्र अथवा तहसील कार्यालयाची मंजुरी आहे का याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सध्या संपूर्ण बाळापूर तालुक्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून पुरवठा विभाग शासन नियमानुसार कठोर कारवाई करतो की पुन्हा एकदा संबंधितांना क्लीन चिट देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.